आज आपण हिंगोली जिल्हा परिषदेमार्फत पुस्तकपेटी हा उपक्रम शाळेत राबवत आहोत. आपल्या हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये 875 शाळा आहेत आणि या प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होवी या अनुषंगाने आज आपण 13 शाळांची निवड केली होती आणि 13 शाळेचे मुख्याध्यापक त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी आले होते आणि याची सुरुवात ज्यांनी केलेली आहे ते अभिजित जोंधळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि या 13 शाळांना आपण पुस्तक पेटी ही वाटप केलेली आहे, ज्याच्यामध्ये 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी, 6वी ते 8वी पर्यंतचे विद्यार्थी यांनी वेगवेगळ्या प्रकारची कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, ती पुस्तकामधून त्यांना काय बेनिफिट होणार आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना समजावूनही सांगितलेल्या आहेत. आणि काही विद्यार्थ्यांनी मला स्वतः ते जी काही पुस्तकं वाचत आहेत त्या पुस्तकं वाचल्यानंतर त्या लेखकाचं नाव काय आहे, प्रकाशकाचं नाव आहे, त्या पुस्तकामधून काय विचार मांडलेले आहेत आणि पुढच्या व्यक्तींनी त्याचे काय विचार घेतले पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी पण त्यांनी लिहून आणलेल्या होत्या. त्याची एक स्वतंत्र त्यांनी नोटबुक पण तयार केली होती. ती खरंच आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती जी आहे रुजलेली आहे आणि आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये ही वाचन संस्कृती रुजवावी म्हणून आज आपण पुस्तकपेटी वाटप हे केलेलं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा 5-5 हजार रुपये डोनेशन देऊन पुस्तकं ही विकत घेऊन आज या ठिकाणी दिलेली आहेत आणि ती आपण शाळांमध्ये वाटप केली.